तर शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी। अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की पुरेसा पाऊस पडल्याशिवाय कोणीही कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील लागवड करू नये। साधारण 70 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं कृषी विभागानं आवाहन केलेलं आहे। 1 जून नंतरच कापूस पिकाची लागवड करावी। 1 जून पूर्वीच कपाशीची लागवड केली तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 जून नंतरच कपाशी पिकाची लागवड करावी। यासह आता धुळे जिल्ह्यामध्ये बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा मूलभूत साठा आहे। जर कृषी केंद्र चालकांनी चढाओढ भावांनी विक्री केली तर त्या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं देखील आवाहन कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी केलं आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवरती पुरेसा पाऊस झाल्याशिवाय म्हणजेच 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कोरडवाहू क्षेत्रावरती पेरणी करू नये। तसेच ज्या शेतकऱ्यांना शेत बागायत आहे, पाण्याचा स्रोत आहे, अशा शेतकऱ्यांनी ड्रीप शिवाय यावर्षी पेरणी करू नये असं प्रथम नोंदवण्यात येते। कापूस या पिकासाठी या कृषी विद्यापीठाकडून 1 जून नंतर कापसाची पेरणी करावी अशा सूचना आहेत। 1 जून पूर्वी पेरणी केल्यास मोठ्या प्रमाणावर त्या सदर पिकावरती गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो।